नमस्कार, मी जीत रत्न पटाईत आणि प्रबुद्ध भारतच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मी आज एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आलोय। आज मुंबईमध्ये महाविकास आघाडीची आज एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे सहभागी झाले। या बैठकीत नेमकं काय घडलं त्या बातमीमागील बातमी देण्यासाठी मी आज तुमच्यासमोर उभा आहे। यामध्ये अत्यंत खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळाली की आतमध्ये त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा जागांवर चर्चा झाली। 2019च्या निवडणुकीमध्ये आम्ही ज्या जागांवर लढलो होतो तितक्याच जागांवर लढण्याचा हट्ट काही पक्षांनी घेतला। परंतु यामध्ये एक चर्चेतनं एक मुद्दा समोर आलाय की आता महाविकास आघाडी म्हणून लोकसभा निवडणुकीला सामोरे जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा मग शिवसेना असेल किंवा मग काँग्रेस पक्ष असेल, या पक्षांची आता ताकद किती उरलेली आहे हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित राहतोय। यावेळी मागच्या निवडणुकीत आम्ही जितक्या जागा लढल्या तितक्याच जागांचा हट्ट काही पक्षांनी या बैठकीत लावून धरल्याचं आपल्याला समजतंय। आणि मग पुन्हा वंचित बहुजन आघाडीचा त्यामध्ये समावेश करायचा असेल तर वंचित बहुजन आघाडीला किती जागा द्यायच्यात या संदर्भातला निर्णयसुद्धा या बैठकीत आज झालेला नाही आहे। आणि मग त्यासाठी पुन्हा येत्या 9 मार्च रोजी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत जागा वाटपांच्या संदर्भातली पुन्हा एकदा ही चर्चा होणार आहे असं समजतंय। या बैठकीमध्ये या तिन्ही पक्षांनी म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांनी आपलं जुनंच तुणतुणं या बैठकीत वाजवल्याचं समजतंय। यामध्ये अनेक पक्षांनी आम्हाला इतक्याच जागा हव्यात असा हट्ट त्यामध्ये धरलेला आहे। परंतु या पक्षांनी मित्रपक्षांना तुमचा वोट ट्रान्सफर होईल का याकडे सुद्धा लक्ष देण्याचं आवश्यक असल्याचं या बैठकीत चर्चा झाल्याची बातमी समजते। त्यामुळे आगामी काळात 9 तारखेला या बैठकीत काही तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद।